सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 2 एप्रिल 2026. पावर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा. झेडपी पदाधिकारी निवडीविरुद्ध विभागीय आयुक्तांकडे याचिका. मनीषा फडतरे, अशोक पाटील, संदीप मांडवे, अनिल देसाई या सदस्यांचा आक्षेप. जिल्हा परिषदच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत चुकीच्या पद्धतीचा अवलंब झाला असून या निवडीची प्रक्रिया बेकायदेशीर ठरवावी अशी मागणी करणारी याचिका राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या वतीने मनीषा फडतरे, अशोक पाटील, संदीप मांडवे, अनिल देसाई या जिल्हा परिषद सदस्यांनी केली आहे. एकाच वेळी 4 तक्रारी दाखल झाल्याने विभागीय आयुक्त याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत प्रशासनाला हाताशी धरून भाजपाने गैरमार्गांचा अवलंब केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. निवड प्रक्रियेनंतर याबाबत योग्य न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही देण्यात आला होता. जिल्हा शल्य चिकित्सक, स्त्रीरोग तज्ज्ञ निलंबित. सिव्हिलमधील अर्भक मृतदेह अदलाबदल प्रकरण नडले. एकीकडे अर्भक मृत्यू प्रकरण गाजत असतानाच गेल्या महिनाभरात सिव्हिल हॉस्पिटलमधील पीएम रूम मधून 2 वेळा मृतदेहांची अदलाबदल होण्याच्या घटना घडल्या. या सर्वच प्रकारांमुळे सातारा सिव्हिल रुग्णालयाबाबत जनमानसात संतापाची लाट उसळली होती. महाराष्ट्र शासनाने ही प्रकरणे गांभीर्याने घेतली व सातारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे आणि स्त्रीरोग तज्ज्ञ शकलकर यांना निलंबित करण्याचे आदेश बजावले. रामकृष्णनगर तालुका सातारा येथे मॉर्निंग वॉकला गेलेल्या पत्नीचा डंपरच्या धडकेत पतीच्या डोळ्यादेखत मृत्यू. सातारा जिल्हा प्रशासन डंपर चालकांना आवरा. डंपर चालक दिवसेंदिवस पाडतायत लोकांचे मुर्दे. लोकांनी सामूहिकरित्या गावपातळीवर बेदरकारपणे डंपर चालवणार रोखावे, नाहीतर ते कोणालाही हानिकारक होऊ शकते. सातारा तालुक्यातील रामकृष्णनगर येथे बुधवार दिनांक 1 एप्रिल रोजी पहाटे अज्ञात वाहनाने मॉर्निंग वॉकला गेलेल्या पत्नीला धडक दिली. या अपघातात पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू झाला. संस्कृती जुए वाघमारे वय 21 मृत महिलेचे नाव आहे, तर विजय वाघमारे असे जखमी पतीचे नाव आहे. या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. सातारा जिल्हा प्रशासन डंपर चालकांना आवरा. डंपर चालक दिवसेंदिवस पाडतायत लोकांचे मुर्दे. असे चालू राहील तर डंपर चालकांकडून आणखी लोकांचे मुर्दे पाडल्याशिवाय राहणार नाही. लोकांनी सामूहिकरित्या गावपातळीवर बेदरकारपणे डंपर चालवणाऱ्यांना रोखावे. त्याला डंपर योग्य प्रकारे चालवण्यास सांगावे, नाहीतर ते कोणालाही हानिकारक होऊ शकते. टोल दरात 3% वाढ. महामार्गावरील प्रवास महाग. टोल वाढला पण सुविधांचे काय? नागरिकांचा सवाल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने NHI 1 एप्रिल पासून टोल दरामध्ये 3% वाढ केली आहे. नव्या दराची अंमलबजावणी 1 एप्रिल पासून सुरू झाल्याने पुणे मंगळूर महामार्गावरील प्रवास वाहन चालकांसाठी महाग झाला आहे. टोलमध्ये 3% वाढ केली, मात्र महामार्गावर कोणतीही सुविधा मिळत नाही. महामार्गांवर सातत्याने खड्डे असणे, स्पीड नियंत्रणासाठी बसवण्यात आलेल्या रम्बुलन्समध्ये डांबर निघून जाणे, ट्रक टर्मिनल अथवा प्रसाधनगृहाच्या सुविधा नसणे इत्यादी सुविधांचे काय, असा सवाल नागरिक विचारत आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 195 रुपयांची वाढ. एका महिन्यापासून सुरू असलेल्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीमध्ये वाढ होत असतानाच भारतातील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात दुसऱ्यांदा मोठी वाढ करण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल 195 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गॅस एजन्सीची वरात पोलीस ठाण्याच्या दारात. मसूर तालुका कराड येथे ग्राहकांचा संताप उसळला. मसूर येथे गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी अभूतपूर्व गोंधळ उडाला. ऑलिम्पिक इंडियन गॅस एजन्सीच्या कारभाराविरुद्ध संतप्त ग्राहक रस्त्यावर उतरले आणि अखेर हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. पहाटेपासून सिलेंडरसाठी एजन्सीसमोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक जण 45 दिवसापासून अधिक काळापासून गॅसच्या प्रतीक्षेत असल्याने संताप वाढवत होता. तासनतास प्रतीक्षा करून गॅस मिळत नसल्याने ग्राहकांनी एजन्सी व्यवस्थापनाला जाब विचारला. त्यानंतर शाब्दिक वादाला सुरुवात होऊन परिस्थिती चिघळून ती पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली. सावधान, भानुप्रिया टोळीकडून नवरदेवांना लाखोंचा गंडा. 6 लग्ने करून नवरी सोने दागिने घेऊन पसार. लग्नाचे आमिष दाखवून लुबडणारी टोळी सक्रिय. ग्रामीण भागातील लग्नासाठी रखडलेल्या नवरदेवांना लग्नाचे आमिष दाखवून लुटणारी एक मोठी टोळी उघडकीस आली असून यवतमाळ जिल्ह्यातील भानुप्रिया भाऊराव बनसोड नावाच्या तरुणी 1-2 नव्हे तर चक्क 5-6 तरुणांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. लग्नानंतर काही दिवसातच घरातील दागिने रोकड घेऊन पसरवणाऱ्या या भानुप्रिया प्रकरणामुळे सध्या सर्वत्र खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचा फायदा एजंट अशा तरुणांना गाठतात. यवतमाळ, बीड, लातूर, जालना आणि विदर्भातील काही भागात हा ट्रेंड वाढला आहे. साताऱ्यात साऊंड सिस्टीमच्या वादातून टोळक्याचा दोघांवर चाकवला. 12 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल. करंजी येथील कमानी नजीक आणि सदर बाजार येथील भू पान शॉपच्या पाठीमागे 12 जणांच्या टोळक्यांनी 2 मित्रांना बेदम करत त्यांच्यावर चाकवल्याची घटना दिनांक 29 मार्च रोजी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी स्मित संतोष पवार वय 22 राहणार करंजेपेठ साताऱ्याने सातारा शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी 12 जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव शहर अंधारात. नगरपंचायतीची कर वसुलीत आक्रमकता, मात्र शासकीय देण्यात हलगर्जीपणा. नगरपंचायती विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आक्रमक. स्मार्ट सिटीची स्वप्ने दाखवणाऱ्या कोरेगाव नगरपंचायतीच्या अनागोंदी व निष्क्रिय कारभाराचा फटका थेट नागरिकांना बसू लागला असून ऐन उन्हाळ्यात शहरात अंधार आणि पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. जलसंपदा विभाग आणि महावितरण कंपनीच्या वाढत्या थकबाकीमुळे अखेर दोन्ही विभागांनी कठोर पावले उचलत नगरपंचायतीला चांगलाच दणका दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आक्रमक झाले असून यात लवकरात लवकर सुधारणा न झाल्यास त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
फलटणच्या तिघींची महाराष्ट्र हॉकी संघात निवड. गौरी हिरणरावळ, वेदिका वाघमारे व मृण्मयी घोरपडे यांचा समावेश. महाराष्ट्राच्या महिला हॉकी संघाची अंतिम निवड करण्यात आली असून दी हॉकी साताराच्या गौरी हिरणरावळ, मृण्मयी घोरपडे व वेदिका वाघमोरे या तिघी महिला खेळाडूंची निवड महाराष्ट्र हॉकी संघात करण्यात आली आहे. या महिला हॉकी खेळाडू फलटणच्या मुदुजा हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. Ambition Science Academy Satara, Scientific Way of Success. 11-12 Science, NEET, JEE, MST CET, CBSE, HSC, क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण. संपर्क 951856 8168. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण. पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.